नमस्कार. चला, आज एका अशा प्रवासावर जाऊया जिथे आपण एका रशियन शास्त्रज्ञाला भेटणार आहोत. एक अशी व्यक्ती ज्यानं रसायनशास्त्राच्या म्हणजे केमिस्ट्रीच्या पूर्णपणे विस्कळीत जगात एक सुसूत्रता आणली. आणि हे सगळं केलं फक्त एका तक्त्याच्या मदतीनं, जो पुढे जाऊन इतिहासातला सगळ्यात महत्वाचा तक्ता ठरला. कल्पना करा, आपण सगळेजण 19व्या शतकातले शास्त्रज्ञ आहोत. आपल्यासमोर डझनभर वेगवेगळी मूलद्रव्य आहेत, पण त्यांना एकत्र जोडणारा, त्यांच्यात काहीतरी संबंध आहे हे दाखवणारा असा कोणताच नियम नाही, काहीच नाही. सगळा नुसता गोंधळ. अशावेळी काय करायचं, कुठून सुरुवात करायची? तर आजच्या या चर्चेत आपण काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी हे रासायनिक रहस्य नक्की काय होतं. मग पाहू मेंडलीव यांचा तो मोठा जुगार, त्यांनी भविष्याचा वेध कसा घेतला. अर्थात त्यांच्या तक्त्यात काही दोषही होते, तेही आपण पाहू. आणि शेवटी त्यांनी विज्ञानाला दिलेली ही एक मोठी देणगी कशी ठरली तेही समजून घेऊ. चला तर सुरू करूया. तर गोष्ट आहे 1869च्या आधीची. तेव्हा केमिस्ट्रीची अवस्था म्हणजे कसं सांगू, जणू काही एका मोठ्या पुस्तकात फक्त शब्दांची यादी दिली आहे, पण त्यातून कोणतंही वाक्य किंवा गोष्ट बनत नाहीये. अनेक मूलद्रव्य माहिती होती, पण त्यांना एकत्र बांधणारा असा कोणताच धागा नव्हता. त्या काळात शास्त्रज्ञांना तब्बल 63 मूलद्रव्यांची माहिती होती. म्हणजे विचार करा, जसं काही एका मोठ्या जिग्सॉ पझलचे 63 तुकडे आपल्या हातात आहेत, पण ते पझल पूर्ण झाल्यावर काय चित्र दिसेल हे सांगणारं बॉक्सवरचं चित्रच गायब आहे. सगळेजण गोंधळलेले होते. आणि मग या कथेत एंट्री होते दिमित्री मेंडलीव यांची. सेंट पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटीमधले एक प्रोफेसर. त्यांनी एक असा विचार मांडला जो त्या काळात खूपच धाडसी होता. त्यांनी एक मोठा जुगार खेळला. त्यांनी ठरवलं की या सगळ्या 63 मूलद्रव्यांना फक्त आणि फक्त एकाच गोष्टीच्या आधारावर लावून बघूया. आणि ती गोष्ट होती अणुवस्तुमान, म्हणजेच ॲटॉमिक मास. त्यांची पद्धत एकदम साधी होती, पण जबरदस्त प्रभावी होती. त्यांनी काय केलं माहितीये, प्रत्येक मूलद्रव्यासाठी एक कार्ड बनवलं. त्यावर त्याचं अणुवस्तुमान आणि त्याचे महत्त्वाचे गुणधर्म लिहिले. आणि मग जसं आपण पत्ते खेळताना लावतो तशी ती सगळी कार्ड्स त्यांनी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने लावायला सुरुवात केली. आणि तेव्हा त्यांना एक पॅटर्न दिसला, एक लय सापडली. त्यांना जाणवलं की काही ठराविक अंतरावर मूलद्रव्यांचे गुणधर्म परत परत तसेच येत होते, म्हणजे एक प्रकारची पुनरावृत्ती होत होती. आणि याच निरीक्षणातून जन्माला आला तो प्रसिद्ध आवर्ती नियम. सोप्या भाषेत सांगायचं तर मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांचे अणुवस्तुमानावर अवलंबून असतात आणि ते एका ठराविक क्रमाने परत येतात. हाच तो नियम, हाच त्यांच्या संपूर्ण आवर्त सारणीचा पाया होता. बरं, आता येतोय या कहाणीतला सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. मेंडेलीव यांनी जो हा जुगार खेळला होता तो यशस्वी कसा ठरला. त्यांची सारणी फक्त एक मांडणी नव्हती, तर तिने स्वतःची ताकद सिद्ध केली, तीही अचूक भाकितं करून आणि चुका दुरुस्त करून. त्यांना स्वतःच्या या सिस्टीमवर इतका प्रचंड विश्वास होता की त्यांनी त्या काळातल्या मान्यवर वैज्ञानिक माहितीला चक्क आव्हान दिलं. त्यांनी ठामपणे सांगितलं की काही मूलद्रव्यांचं अणुवस्तुमान जे तुम्ही मोजलंय ते चुकीचं आहे आणि मी ते दुरुस्त करणार. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बेरिलियम. त्याचं तेव्हाचं स्वीकृत अणुवस्तुमान होतं 14.09. या आकड्यामुळे ते चुकीच्या ग्रुपमध्ये बसत होतं. पण मेंडलीव म्हणाले, नाही, हे चुकलंय. त्यांनी ते बदलून 9.4 केलं. आणि काय आश्चर्य, या एका बदलामुळे बेरिलियम अगदी परफेक्ट जागी बसलं, बोरॉनच्या आधी, जिथे त्याचे गुणधर्म मॅग्नेशियमसारख्या मूलद्रव्यांशी जुळत होते, एकदम फिट. पण ऐका, त्यांचं सगळ्यात धाडसी काम हे नव्हतं. सगळ्यात मोठा जुगार तर होता त्यांच्या टेबलमध्ये रिकाम्या जागा सोडणं. हो, रिकाम्या जागा. आणि त्या जागा अशा मूलद्रव्यांसाठी होत्या ज्यांचा त्या काळी शोधच लागला नव्हता. विचार करा, किती मोठा धोका होता हा. जर ते मूलद्रव्य सापडलंच नाही तर त्यांची सगळी मेहनत, सगळी प्रतिष्ठा पणाला लागली होती. आणि इथेच त्यांच्या प्रतिभेचा खरा पुरावा मिळतो. त्यांनी एका ॲल्युमिनियम नावाच्या एका अज्ञात मूलद्रव्याबद्दल भविष्यवाणी केली होती. त्यांनी काय काय सांगितलं होतं बघा. म्हणाले होते की याचं अणुवस्तुमान साधारण 68 असेल आणि प्रत्यक्षात ते निघालं 69.72. किती जवळ. त्यांनी घनता 5.9 सांगितली होती आणि ती निघाली 5.94, म्हणजे अक्षरशः अचूक. काही वर्षांनी जेव्हा गॅलियम नावाच्या मूलद्रव्याचा शोध लागला तेव्हा त्याचे गुणधर्म अगदी तंतोतंत मेंडेलीवच्या भविष्यवाणीसारखे होते. कमालच आहे नाही का? आणि ही काही एकच भविष्यवाणी नव्हती,
त्यांनी एका बोरॉन आणि एका सिलिकॉनबद्दलही तसंच भाकीत केलं होतं. पुढे जाऊन त्यांचा शोध लागला आणि त्यांना नाव मिळालं स्कँडियम आणि जर्मेनियम. या एका मागोमाग एक यशस्वी भविष्यवाण्यांमुळे संपूर्ण सायंटिफिक कम्युनिटीला त्यांच्या कामाचं महत्त्व पटलं. सगळ्यांनी त्यांचं म्हणणं मान्य केलं. बरं, त्यांच्या सारणीचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिची फ्लेक्झिबिलिटी, म्हणजे लवचिकता. म्हणजे भविष्यात काही पूर्णपणे नवीन प्रकारची मूलद्रव्ये सापडली तरीही त्यांची ही सारणी कोलमडली नाही. तिची रचना इतकी मजबूत होती. उदाहरणार्थ 19व्या शतकाच्या शेवटी हिलियम, निऑन, आर्गॉन यांसारख्या नोबल गॅसेसचा शोध लागला. आता यांना कुठे बसवायचं? मेंडेलीव यांनी काय केलं? त्यांनी मूळ तक्त्याला अजिबात हात लावला नाही. त्यांनी फक्त एक नवीन कॉलम, एक शून्य गण तयार केला आणि हे सगळे वायू त्यात अगदी व्यवस्थित बसले. यावरूनच कळतं की त्यांची मूळ चौकट किती ताकदीची होती. पण मेंडेलीव यांची ही सारणी अगदी परफेक्ट होती का? तर तसं नाही. त्यात काही त्रुटी नक्कीच होत्या. पण त्यांना आपण अपयश नाही म्हणू शकत. खरं तर या त्रुटींमुळेच भविष्यातल्या शास्त्रज्ञांना नवीन प्रश्न मिळाले, नवीन कोडी मिळाली सोडवायला. तर अणुवस्तुमानावर आधारित या सिस्टीममध्ये 4 मुख्य आव्हानं होती. एक म्हणजे कोबाल्ट आणि निकेल. त्यांचं अणुवस्तुमान जवळजवळ सारखंच, त्यामुळे त्यांना कुठे ठेवायचा हा प्रश्न होता. दुसरं म्हणजे आयसोटोप्स, म्हणजे समस्थानिके, ज्यांचे गुणधर्म सारखे पण वस्तुमान वेगळं. त्यांना तर सारणीत जागेच नव्हती. तिसरं, जड मूलद्रव्यांच्यामध्ये अजून किती मूलद्रव्य असतील हे सांगता येत नव्हतं. आणि चौथं, सगळ्यात मोठं कोडं, हायड्रोजनला कुठे ठेवायचं. ह्या सगळ्यांमध्ये हायड्रोजनची समस्या तर सगळ्यात विचित्र होती. त्याचे काही गुणधर्म हे पहिल्या ग्रुपमधल्या धातूंसारखे होते, तर काही 7व्या ग्रुपमधल्या हॅलोजनसारखे, म्हणजे तो दोन्हीकडे फिट बसत होता. त्यामुळे त्याला नक्की कुठे ठेवायचं हा एक असा प्रश्न होता ज्याचं उत्तर मेंडेलीव यांच्या सारणीत नव्हतं. पण या सगळ्या त्रुटी असूनही एक गोष्ट मात्र नक्की, मेंडेलीव यांच्या सारणीनं आधुनिक रसायनशास्त्रासाठी एक असा मजबूत पाया रचला ज्याच्याशिवाय पुढचं काम शक्यच नव्हतं. ती एक मास्टरपीस होती, एक उत्कृष्ट कृती, जरी ती अपूर्ण असली तरी. म्हणजे असं म्हणता येईल की मेंडेलीव यांची सारणी हे आपलं अंतिम ठिकाण नव्हतं. तो फक्त एक नकाशा होता, एक असा नकाशा ज्यामुळे पुढच्या पिढीतल्या शास्त्रज्ञांना मूलद्रव्यांच्या ह्या अफाट जगाचा शोध घ्यायला योग्य दिशा मिळाली. त्यांनी तो पाया रचला ज्यावर आज केमिस्ट्रीची अख्खी इमारत उभी आहे. तर मग शेवटी हा प्रश्न उरतोच, मेंडेलीव यांच्या या नकाशात ज्या रिकाम्या जागा होत्या, जी कोडी होती, त्यांनी विज्ञानाला पुढे कोणत्या रहस्यांकडे नेलं? खरं तर याच प्रश्नांमुळे शास्त्रज्ञांना अणूच्या आत डोकावण्याची प्रेरणा मिळाली आणि तिथूनच सुरू झाला अणूच्या खऱ्या स्वरूपाचा शोध.